पुणे जिल्ह्यातील मळद या गावात एक धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। शिक्षक या नावाला काळिमा फासणारी घटना घडली आहे। मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, त्यामधल्या एका मुलीने घेतला टोकाचा निर्णय। ती घटना काय घडली आणि त्या शिक्षकाचा भांडाफोड कसा झाला, जाणून घेऊया या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, गावकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आहात आणि तुम्हाला क्राईम स्टोरी आवडतात तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल। मग चला सुरू करूया या क्राईम स्टोरीला। आरोपी बाबूराव धुमाळ हा शिक्षक 2005 साली नवीन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी रुजू झाला। अतिशय कडक शिस्तीचा शिक्षक अशी त्याने त्याची प्रतिमा तयार केली होती। मात्र नंतर याच धाकाखाली त्याने मुलीचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली। अधूनमधून मुलींना स्टाफ रूममध्ये बोलावून लैंगिक शोषण करायचा व मुलींना नग्न व्हिडिओ दाखवायचा आणि तो मुलीबरोबर अश्लील चाळे करताना व्हिडिओ शूट पण करायचा। शाळेतील मुलींना हा शिक्षक फोन करायचा, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि जर या मुलीचा विरोध केला तर तिचे अश्लील व्हिडिओ दाखवत तो मुलीला धमकवायचा व व्हिडिओ व्हायरल करेल म्हणून ब्लॅकमेल करायचा। त्यामधल्या एका मुलीला वारंवार धमकी देण्यात आल्यानंतर तिने तिच्या पालकास ही बाब सांगितली। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडीस आला। 15 ऑगस्टला ही घटना समोर आली। 15 ऑगस्ट दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत होता, पण याच दिवशी दौंडमधील मुलींनी अन्यायाविरोधातील लढाई सुरू झाली। ज्या शाळेत विद्यार्थ्यांनी भविष्याचे धडे गिरवायला हवे त्याच शाळेत अल्पवयीन मुली लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या। 7 ते 8 विद्यार्थिनीवर या शिक्षकाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे। बाबूराव धुमाळ असे या शिक्षकाचे नाव आहे। या आरोपीला शिक्षकाला आता अटक झाली आहे। पोलीस या प्रकरणातील पुढील तपास करत आहे। त्या ग्रुपमधील एका मुलीने आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते। त्या मुलीच्या आत्महत्यामागे हा शिक्षकच असल्याचा संशय लोकांना आहे। पीडित मुलीचे पालक आणि इतर गावकऱ्यांनी नवीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष वकारे यांना हा सगळा प्रकार सांगितला। तात्काळ या शिक्षकावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली। मुख्याध्यापक वकारे यांनी हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर आपण संचालक मंडळाशी बोलून निर्णय घेऊया असं सांगितलं आणि मुख्याध्यापकांनी याबाबत ठोस पावलं न उचलल्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर कारवाईला 5 ते 7 दिवस टाळाटाळ केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला अटक झाली। आरोपी शिक्षक मात्र या दरम्यान फरार होता, पण 8 दिवसानंतर पुण्यातील सासवडमधून त्याला अटक करण्यात आली आहे। नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संचालक मंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप असताना संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई का केली गेली नाही हा सवाल अनुत्तरित आहे। शाळेच्या संचालक मंडळातील काही सदस्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी नवी नियुक्ती का केली गेली नाही असाही सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। ह्या घटनेनंतर गावातील मुलींमध्ये आणि त्यांच्या पाल्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे हा सवाल उपस्थित होत आहे।